मित्रांनो, टोयोटा किर्लोस्कर मोटार लिमिटेड हे कंपनीचं नाव. तर किर्लोस्करने ठरवलं आपणच आपल्या शहरात करायची याची कोणाला तरी डीलरशिप देऊ. दुसऱ्या दिवशी सकाळी बेंगलोरच्या MG रोडला त्यांचं ऑफिस होतं. तिथे गेलो. इंटरव्ह्यूला असंख्य 8-10 लोक होते. त्यात जापनीज 5 होते. विक्रम किर्लोस्कर त्यांचे पार्टनर तिथे होते. मी जेव्हा 69 साली टेलिफोन पुसायचो त्यावेळेला मी लकाकी बंगल्यात टेलिफोन पुसायला जायचो. लकाकी बंगल्यात शंतनुराव किर्लोस्कर, त्यांचे मुलं आणि त्यांचे हे नातवंड, विक्रम हा त्यांचा नातू, त्यांनी मला पाहिलं त्यांच्या घरात टेलिफोन पुसतोय मी, अत्तराची पट्टी लावतोय. लकाकीत 7 फोन होते, मला आजही आठवतं. आणि मी ते पुसायचो, अत्तराची पट्टी लावायची. नॅचरली ही जी काही छोटी तरुण मुलं असतील ती माझ्याकडे बघायचे कौतुकाने. मी त्यांची सुद्धा कदाचित सही घेतो, कारण काम झालं सही घ्यावी लागायची. मी त्यांच्या पुढे कार्ड माझं तयार करतो, फोन पुसले सही कर. विक्रम किर्लोस्करांनी एकदम ओळखलं. पहिल्यांदा ते प्रेमातच पडले. त्या जापनीजने मला प्रश्न विचारला, तू कार कशी काय विकणार आहे सांग. म्हणलं मी घर बांधतोय, माझ्या घरामध्ये आनंद आणि लक्ष्मी भरभरून येते. माझं प्रत्येक फ्लॅट होल्डरला घराबरोबर मी एक टोयोटा गाडी पण देईल. त्याला दोघा तिघांनी टाळ्या वाजवल्या आणि मला एजन्सी देण्यात आली. DSK टोयोटा हे जे याचा जन्म आहे तो तिथे झाला. मग आता मी गमतीने म्हणतो, मी का गेलो होतो. पहिल्यांदा संधी काय आली, मी हॉटेल डिझाईन केलं, रेस्टॉरंट. तर ते कोणी विकत घेईना. हरलो नाही, ठीक आहे आपण शोरूममध्ये कन्वर्ट करू, हॉटेल कॅन्सल करू. मग काय झालं, मिस करतो म्हणालो. मग करायचं म्हणलं तर काय म्हणालो, असं तसं नाही करणार, डोसे इडली नाही विकणार, बिर्याणी नाही विकणार. मी चक्क मॅकडोनल्ड आणणार, जे अजून पुण्यात आलेलं नाही. मॅकडोनल्ड आणायला कुठे गेलो, बेंगलोरला. काय रे मॅकडोनल्ड, काय विकतात ते, वडापावच की नाही. 2 पावामध्ये ते काहीतरी बर्गर टाकतात, तो वडाच नाही एक प्रकारचा. म्हणून मी गमतीने म्हणतो, अरे वडापाव आणायला बेंगलोरला गेलो आणि येताना 4 चाकी टोयोटा घेऊन आलो. साधारणतः हा किस्सा असेल मे महिन्याचा असेल, एप्रिल मेचा. आणि त्यांना काही करून मार्चमध्ये सगळ्या शोरूम भारतातल्या उघडायच्या होत्या. म्हणजे अवघे 9 महिने हातात. बाकीच्या सगळ्या शहरातनं डीलर नेमलेले होते. 2.5 वर्षापूर्वी त्यांना सफिशियंट वेळ होता. आणि आता काय करायचं. मी पण त्या दृष्टीने अभ्यास सुरू केला आणि शोरूमसाठी मग जागा बघायला सुरुवात केल्या, कारण आता वर्कशॉप पाहिजे मोठं. तर पुण्यामध्ये त्यावेळेला सगळं ॲटोमोबाईल हब जे होतं, ज्याला ॲटोमोबाईलच्या सगळ्या शोरूम होत्या, त्या सगळ्या सातारा रोडला असायच्या. आणि सातारा रोडला त्यावेळी साधारणतः या 1999च्या वेळी 2,000 रुपये स्क्वेअर फूट जागेचा रेट कमीत कमी असायचा. आणि कमीत कमी बाबा 1 एकर तरी जागा पाहिजे 40,000 फूट कारच्या शोरूमला. तर ते काही केलं तिथे तेवढी मिळायचीच नाही, आणि मिळायला तर प्रचंड महाग होती. मग मी बघितलं की अरे कारची तर शोरूम आहे, आपण सर्व्हिसिंगला 1 एकरात तरी कसं भागेल. मी नेहमी लांबचा विचार करतो की अरे 5 वर्ष 10 वर्षांनी जेव्हा बिझनेस एस्टॅब्लिश होईल तेव्हा तुम्ही कार कुठे ठेवणार, तेवढ्याच ठेवणार तुम्ही. आणि मग मला बावधनला जिथे आत्ता आमची DSK टोयोटा आहे, जिथे आता प्रचंड तो रोड वाढलेला आहे, त्या बावधनमध्ये जागा सापडली. त्यावेळेला आत्ताचा बॉम्बे बेंगलोर हायवेचा जो निघाला आहे, म्हणजे वाकडवरनं आपल्या इकडनं निघतो, एक्सप्रेसवे संपतो आणि निघतो आणि डायरेक्ट नवीन कात्रज बोगद्याला जातो, त्याला बायपास म्हणतात. तो बायपास नव्हता 4 पदरी, फक्त 2 पदरी साधे रोड होते. आणि तिथे मी ती जागा मला घेतली. मला मिळाली 60 रुपये स्क्वेअर फुटाने. कुठे 2,000 रुपये फूट, कुठे 60 रुपये फूट. मी लांबचा दृष्टिकोन बघतो. पण मग टोयोटावाले आले, म्हणले नाही, तिथे नाही देणार आम्ही तुम्हाला, इथे आजूबाजूला एक पण बिल्डिंग नाही. आमची एक रानवारा सोडली तर कुठलीच त्या भागात बिल्डिंगच नव्हत्या, कोणी राहतच नव्हतं. एवढ्या लांब आम्ही तुम्हाला हे नाही देणार, वर्कशॉप नाही देणार. मी म्हणलं, ते म्हणले सातारा रोडलाच घ्या, तुम्ही मार्केटमध्येच जायला पाहिजे टोयोटा घेऊन. मग त्यांना मी समजून सांगितलं. मी खूप त्यांना मार्केटिंग केलं, फिजिकल फिरवलं. म्हणलं कारला आपण सर्व्हिस अशी देऊ की आपल्या इथे पण लोक येतील. तुम्ही एक दिवस बघा, माझं ऐका. आज तुम्ही जर तिथे घेतली तर एखादी एकर जागा मुश्किलीने होईल. मी इथे 5 एकर मिळते, 5 पट मिळते. आणि प्रचंड पैसे वाचतात. मला ते पैसे वर्कशॉप बांधण्यात, तिथल्या सोयीसुविधा देण्यात वापरता येतील. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. हो नाही करता करता मग त्यांना म्हटलं, अजून एक तुम्हाला सांगतो. माझी मॉडेल कॉलनी बिल्डिंग चालू आहे. त्यावेळेला माझी मॉडेल कॉलनी वृंदावन नावाची बिल्डिंग चालू होती. तिथे मी खालची शोरूम ठेवतो आणि वर्कशॉप तिथे ठेवतो. माझी लोक तिथे सर्व्हिसिंगला गाड्या आल्यावर माझी लोक इथनं तिथे घेऊन जातील सर्व्हिसिंगला, संध्याकाळी आणून देतील. हां, हे चालेल म्हणा. आणि यातनं नवीन कन्सेप्ट निर्माण झाली की शोरूम एके ठिकाणी, वर्कशॉप एके ठिकाणी. त्यावेळेला होत्या पण अशा कमी कन्सेप्ट होत्या. जनरली शोरूम आगे दुकान पिछे मकान, तसे पुढे शोरूम मागे वर्कशॉप, अशाच प्रकारच्या शोरूम सगळे असायच्या. मग त्यातनं एक नवीन प्रकारचे नावं निघाले. 1S आणि 3S. टोयोटाकडे तो प्रकार आहे की 1S म्हणजे तिथं फक्त सेल्स आहे, म्हणजे मॉडेल कॉलनीत 1S. आणि 3S म्हणजे बावधनला
3S म्हणजे सेल्स, 1S आणि 3S सुरू केली. म्हणलं मॉडेल कॉलनी तर अजून लवकर देतो तुम्हाला करून. ते म्हणलं नाही, मार्चमध्ये ओपनिंग करायचं आम्हाला, सगळ्यांचे शोरूम तर मार्चमध्ये पाहिजे. माझी मॉडेल कॉलनीची शोरूम जोरात सुरू होती. मग तिथे आम्ही कन्सेप्ट सुरू केलं. आता ती शोरूम आहे तर खाली पार्किंग आणि त्याच्या डोक्यावर कशी काय करायची, म्हणजे ते उंच दिसते. शोरूम साधारणतः एखादं दुकान पहिल्या मजल्यावर कसं काय असू शकतं, आता तर काय 3-3 मजली दुकानं चालतात. आम्ही एकत्र आलो. तुम्ही आजही मॉडेल कॉलनीच्या शोरूमला तिथे जाताय तर बघा, आहे अजून ते DSK टोयोटा नाव आहे. का ते आत गाड्या नसल्या तरी नाव आहे अजून तिथं आहे. तर तिथे आम्ही पुढच्या बाजूला, जस्ट मागच्या बाजूला बिल्डिंगचं पार्किंग आहे, ते आतल्या बाजूने. पुढच्या बाजूला मी जवळजवळ निम्म असा चढ केला, निम्मा चढ भरला आणि त्याच्यामुळे ती शोरूम अशी पहिल्या मजल्यावर आहे, पार्किंगच्या वर लक्षातच येत नाही. शोरूमचा आपलेपणा वाटतो. मग पायऱ्या चढून आपण वर जातो. मग त्या शोरूममध्ये गाडी घ्यायला मला कार लिफ्टसारखा प्लॅटफॉर्म बसावा लागला, की गाडी वर कशी घ्यायची, प्लॅटफॉर्म बसवला. अजून तो प्लॅटफॉर्म तो आहे. मग अशा ह्या 1S शोरूमचं आमची सगळी जोरात तयारी झाली. वर्ष होतं 1999, लागणार होतं 2000. ही नव्या वर्षाच्या, नव्या युगाच्या पहिल्या सेकंदाला व्हायला पाहिजे. कुठलं येणार होतं युग? 2000 साल येणार होतं, बरोबर ना. 1999 संपताय, 31 डिसेंबर. दुसऱ्याची तारीख काय नव्हती, 1 जानेवारी 2000. संपणार काय होतं, 31/12/1999 आणि 2000चं युग, 20वे युग सुरू होणार होतं त्याच्या पहिल्या सेकंदाला. म्हणजे तो कधी येतो, आपल्या सेकंद तो मध्यरात्री 12 वाजून पहिला सेकंद येतो, तेव्हा तारीख बदलते. 1 जानेवारी 2000. त्याच दिवशीच माझं उद्घाटन व्हायला पाहिजे. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.